आता कसं आहे की शेवटी कोण जबाबदार, काय जबाबदार, ते कशाला तिकडे होते, त्या विषयावर आपल्याला अजिबात जायचं नाही, बिलकुल जायचं नाही. हे बघा, कचरा वेचक हा घनकचरा व्यवस्थापनात त्याचा एक सगळ्यात मोठा एक सिंहाचा वाटा असतो. हा, आज जर आपले हे कचरा वेचक बांधव यांनी जर सुरुवातीला कचऱ्यामधून सुखा कचरा किंवा काच किंवा प्लास्टिक किंवा रबर हे जर वेचलं नाही तर पुढे डम्पिंग ग्राउंडला मोठ्या प्रमाणावर अडचण होते. ही बाब नुसतं मी मान्य करत नाही, कायदा पण हे मान्य करतोय. तू ये ना पुढे. म्हणून कसं आहे की आज कचरा वेचकाची जी भूमिका आहे ही कायम ठाणे महानगरपालिकेने त्याला महत्त्व दिलेलं आहे. पण दुर्दैवाने काय होतं की आज आपल्याला एक कल्पना आहे की सीपी तलावाला मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता आणि आपणच सगळे स्थानिक लोक आहात, आपणच मागणी केली होती की कचरा लवकरात लवकर इथून आपल्याला शिफ्ट करायचा आहे. आता बचाटे इथे उभा आहे की त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आपण जास्तीत जास्त डंपर आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने आपण तो कचरा आपण हलवलेला आहे. आता हे करत असताना काल अतिशय दुर्दैवी, म्हणजे मला वाटतं किती 10-15 वर्षापासून आई तिथे काम करत होती ना. लॉकडाऊनच्या नंतर. अच्छा, म्हणजे कोविड नंतर. हा, म्हणजे कोविड नंतर. आता बेटा मुद्दा असा आहे की जे झालं ते खूप वाईट झालं. हा, आणि आज जे त्याची त्या दिवंगत आईची जी मुलं आहेत, हा, त्यांच्यापैकी कोणाला आपल्याला कसं पुनर्वसन करता येईल हे आता हे मीडियासमोर मी महापालिकेच्या वतीने आपल्याला एक आश्वासन देतो. म्हणजे ह्याच्यात काय आर्थिक मदत पण महापालिका देण्याचा विचार आहे. आणि जे मला वाटतं नोकरीबद्दल आता ते तुम्हाला ठरवायला लागेल. आता तू तर होमगार्डमध्ये आहे तर तुम्हाला ठरवायला लागेल. हां, ह्याच्यासाठी ना, हा ना. तर हे ऑन रेकॉर्ड मीडियासमोर आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी हे क्लिअर करतो की जे आर्थिक मदत असेल आणि जॉब आपण चांगल्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये. आणि तुम्हालाही माहिती आहे ठेकेदार बदलतात पण कामगार तसंच राहतो. म्हणजे जरी कॉन्ट्रॅक्टचा जॉब असेल तरी तो एक प्रकारचा कायम स्वरूपाचाच जॉब असतो. कारण की जेवढे शासकीय ज्या देणी असतात, ज्या रेग्युलर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला भेटतात, तेच आपण कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांना पण आपण देतो. तर म्हणून मला सगळ्यांना आपल्याला विनंती आहे, मी स्वतः आपल्यासोबत येतो. आता आई आपली गेलेली आहे, हा, आपण तिचा आपण अंतिम जे क्रियाकर्म ते आपण करू. आणि परत एकदा मीडियासमोर मी रिपीट करतो, जे काय आर्थिक मदत आहे आणि जॉब हे मी महापालिकेच्या वतीने आणि माझ्या वरिष्ठांच्या वतीने मी आपल्यासमोर कमिट करतो. आणि म्हणून आपण आता ही बॉडी घेऊन जाऊ ना. आणि आता हे झालं, पण माझं तर असं म्हणणं आहे की परत अशी घटना घडणार नाही. कारण की आता आम्ही पण खूप घाबरलो. आता तू बघ, मध्यंतरी टीएमसीने ते बंद पण केलं होतं, पण सगळ्यांनी मागणी केली की सर आपल्याला हे सुरू करायलाच पाहिजे. मलाही माहिती आहे की जर आपण टोटली हे जर बंद करून टाकला तर बरेचशा लोकांचे रोजीरोटी पण जाणार आहे, रोजगार पण जाणार आहे. म्हणून आपल्याला असं काहीतरी एक मध्यम मार्ग काढायला लागेल की परत अशी घटना घडणार नाही आणि लोकांचा जो रोजगार आहे तो पण चालू राहायला पाहिजे, असं मी माझ्या मताचं आहे. बाकी काय तुम्हाला निर्णय घ्यायला लागेल. किती 100 कुटुंब ना. आता ठीक आहे, ते 100 कुटुंबाचं आम्ही मान्य करतो, परंतु तिथे राहणाऱ्या हजारो लोकांचं तिथे आरोग्य धोक्यात आहे. तुम्ही 100 कुटुंबाचा विचार करताय, हजारो कुटुंबांचं तिथं आरोग्य धोक्यात आहे. हे तुम्ही आम्ही वारंवार आपल्या निदर्शनाचं 2021 पासून आपल्या निदर्शनं आणून देतोय. तुम्ही त्या ठिकाणी पावडर मारताय, काय फवारणी करताय, तिथं तुम्ही आपण गेल्यानंतर तिथं मास्क लावून जाता 10 मिनिटासाठी. तिथे आम्ही तिथे वर्षानुवर्ष तिथे राहतोय, तो सहन करतोय दुर्गंधी. ही तर आमची मागणीच आहे की त्या तिथून डम्पिंग हटलं पाहिजे म्हणून. हे जर डम्पिंग तुम्ही आम्हाला कमेंटमेंट दिलेली आहे, तुमचं पत्र आहे साहेब आमच्याकडे की आम्हाला इतर ठिकाणी जर जागा मिळाली तर आम्ही हे डम्पिंग बंद करू साहेब. आपल्या सहीनिशी तुम्ही मला पत्र दिलेलं आहे ते. आणि आता ही वेळ आलेली आहे, ती डम्पिंग कायमस्वरूपी बंद करा. आता त्या 100 कुटुंबाचं तुम्हाला महापालिकेत कुठे साफसफाईच्या कर्मचाऱ्यांना म्हणून काम करा, कामाला लावा किंवा इतर ठिकाणी तुम्ही त्याचं रोजगार. एक गोष्ट मी परत, पण हे डम्पिंग इथून बंद झालं पाहिजे, ही आमच्या आता शेवटची मागणी आहे. हे बघा परत मी रिपीट करतो, सीपी तलावमध्ये डम्पिंग 100% बंद होणार म्हणजे होणार. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही सगळे लोकल लोक आहात, स्थानिक आहात. 3 पोखलेन आणि किती डंपर हे चालू आहेत. कशासाठी की तिथला जो कचरा आहे लवकरात लवकर आपल्याला कसा क्लिअर करता येईल ते आपण तसं क्लिअर करतो. एक गोष्ट परत सांगतो, सीपी तलाव हे डम्पिंग ग्राउंड नाहीये. सीपी तलाव हे फक्त एक हस्तांतरण स्थानक आहे. तिथे कुठल्याही परिस्थितीत कचरा साचता कामा नये, ही महापालिकेची ऑफिशियल भूमिका आहे आणि ती कायम राहणार आहे. आणि म्हणून तिथे डम्पिंग होणार नाही. यापूर्वी मी
आपल्याला लेखी दिलेला आहे. परत मी मीडियासमोर हेच सांगतो की सीपी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे. तिथे कुठल्याही प्रकारची डंपिंग होणार नाही आणि तिथे असलेला कचरा हा पुढील ज्या पद्धतीने आपण मशिनरी लावली आहे आणि आपण डंपर लावलेले आहेत, मला असं वाटतं पुढील 15 दिवसात जो तिथे साचलेला जुना कचरा आहे तो सगळं शिफ्ट होईल. साहेब, जर इथून पुढे आपण 15 दिवसाचा वेळ दिलेली आहे, या आजपर्यंत आम्ही 5 वर्षे हेच शब्द आमच्या कानावरती तुमच्या तोंडातून पडत आहेत. परंतु आता हे शेवटचं अल्टिमेटम आहे. तुम्ही आता जो कचरा साफ करताय त्यानंतर जर तिथं कचरा जर जमा झाला साहेब, महापालिकेसमोर इथं कचरा येईल तो. ही आमची हे बघा, महापालिकेला असं कुठलंही काम करायचं नाहीये की अख्ख्या शहराचा जो ओझा आहे तो आपल्याला सीपी तलावमध्ये टाकायचा आहे आणि परिणामी त्या भागातल्या लोकांना आपल्याला त्रास द्यायचा आहे. मी एक गोष्ट परत क्लिअर करतो, त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी मग कुठल्याही पक्षाचा असेल आणि अजून एक सांगतो, ठाणे शहरातले जे सगळ्यात प्रमुख, मला त्यांचं नाव घ्यायचं नाहीये, तुम्ही समजून घ्या, त्यांची ही आग्रहाची भूमिका आहे की सीपी तलाव हे डम्पिंग ग्राउंड तुम्ही वापरू शकत नाही. सीपी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे, ट्रान्सफर स्टेशन आहे, तिथे कुठल्याही प्रकारची डम्पिंग तुम्ही करू नका असं आम्हाला साहेबांकडनं पण आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत. महापालिकेच्या आयुक्तांकडनं आदेश प्राप्त झालेले आहेत आणि साहेबांकडनं पण आपल्याला आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यासोबत आपल्यासारखे जे स्थानिक लोक आहेत ह्याचंही मी नाव घेतो, सगळ्यांची विनंती आहे की तिथे साहेब तुम्ही डम्पिंग बंद करा. परिणामी त्या भागातले जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांना पण एक सुखाचं जीवन जगता येईल. ह्याच्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे आणि परत मी रिपीट करतो, सीपी तलावला कुठल्याही प्रकारची डम्पिंग होणार नाही. सीपी तलाव हे हस्तांतरण स्थानक आहे, ट्रान्सफर स्टेशन आहे आणि तो तसंच राहील. बस चला. येस. आणि आता आपण कुठे वागळेला घेऊन जाणार का कुठे घेऊन जाणार? आम्हाला तसं तुम्ही आता लेखी स्वरूपात द्या. देतो मी देतो. हा देतो लेखी स्वरूपात आम्ही तोपर्यंत आम्ही बाहेर थांबतो. हा लेखी स्वरूप वाट पाहतो आणि जे काही आर्थिक मदत आपण तुम्ही किती करणार आहात ते याच्यासमोर बोलण्यापेक्षा आपण समोर येऊन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.